सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण आज इयत्ता 12वी नंतर आता नुकतेच आपले 10वी 12वी यांचे रिझल्ट्स लागलेले आहेत आणि त्यानंतर आपण पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची तर याच्याविषयी आजच्या ह्या सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत। एकूणच होतं काय की जसजसं माहिती व तंत्रज्ञानाचं युग हे आलं आणि त्यानुसार माहितीचा विस्फोट झाला तर माहितीच्या विस्फोटानंतर इंटरनेट आज आपल्याला सहज अवेलेबल आहे आणि त्यामुळे अलीकडल्या काळात काय झालं तर अतिशय कमी वयामध्ये लवकर वेळेत आजकाल मुलं या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी काम करायला लागलेली आहेत, अभ्यास करायला सुरुवात करतात। मित्रांनो, एक काळ होता, तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित, की यूपीएससी किंवा एमपीएससी ची तयारी विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर करायचे, जेव्हा की वय हे 23, 24, 25 या घरात असताना विद्यार्थी तयारी करायचे। आज मात्र तिथे 10 वर्ष अगोदर म्हणजे अगदी 8वी पासून विद्यार्थी तयारी करताना दिसतात। बरं, याचे फायदे खूप सारे आहेत, खूप सारे फायदे आहेत, आपण त्याच्याविषयी चर्चा करूयातच। पण एवढं मात्र लक्षात घ्या की आपल्याला जे काही करायचंय, यूपीएससी असो, एमपीएससी असो किंवा कुठलंही त्याच्यामध्ये क्षेत्र असो, मित्रांनो, जेवढ्या लवकर आपण सुरुवात करू तेवढ्या लवकर आपण पोहोचू। आणि त्यामुळे आता आपल्याला विचार करणं आहेच आहे, किंवा तुम्ही ज्या 2-4 क्षेत्रांबद्दल विचार करत असाल त्याच्याविषयी चर्चा करून माहिती मिळवून त्यातलं कोणतं क्षेत्र निवडायचंय याबद्दल तरी आपल्याला निर्णय घेणं आवश्यक आहे, बरं का। आणि म्हणून त्याचबद्दल आज आपण चर्चा करूयात, तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा होईल। स्टे ट्यून। मित्रांनो, जेव्हा आपण पाहतोय की 12वी नंतर हे जे वय आहे या वयामध्ये जेव्हा की आपल्याला तो रस्ता दिसणं गरजेचं आहे, जर तो रस्ता नाही दिसला, ते ध्येय नाही दिसलं तर आपण या वयात अशा वळणावर असतो की जिथे एकतर आपल्या बॉडी मधले हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात, सगळीकडे आपल्याला गुलाबी गुलाबी दिसायला लागलेलं असतं आणि त्या वयामध्ये जिथे की शारीरिक आकर्षण खूप आहेत, दुसरीकडे तुमचा अटेन्शन मिळवण्यासाठी आमचं अख्खं सोशल मीडिया त्या ठिकाणी कार्यरत आहे। ह्या अशा डिस्ट्रॅक्शनच्या काळामध्ये तुम्हाला रस्ता दिसणं, ध्येय दिसणं हे फार गरजेचं आहे। जर ते नसेल तर आपल्याला निश्चितपणे जिथे पोहोचायचंय तिथे तर आपण पोहोचणारच नाहीये, पण जिथे जायचं नव्हतं तिकडे मात्र आपण पोहोचू आणि ते आपल्याला उपयोगाचं नाहीये। आणि म्हणूनच एक कोटेशन या ठिकाणी आहे बघा की सक्सेस इज द सम ऑफ स्मॉल एफर्ट्स रिपीटेड डे इन अँड डे आउट। आपल्याला या पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये जे तुमचं ग्रॅज्युएशनचा जो काळ आहे त्यात आम्ही असं कुठेही तुम्हाला म्हणणार नाहीये की पूर्ण वेळ 10 तास अभ्यास तू करायला सुरुवात कर, बिलकुल नाही। आपण काय करायचंय, दररोज आपण छोटी पावलं उचलायची आहेत आणि निश्चितपणे तिथे एके दिवशी जाऊन पोहोचायचंय। आणि म्हणून मित्रांनो बघा, जो एक नियम सांगितला जातो, तुम्ही जर शेअर मार्केट किंवा थोडंसं फायनान्स बद्दल अवेअर असाल तर कंपाऊंडिंग रेट, कंपाऊंडिंग मित्रांनो, ज्याला सरळ व्याज आणि त्याच्या पलीकडे जाऊन चक्रवाढ व्याज हे ज्याला कळलं त्याला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी कळल्या असं मानलं जातं। असंच आहे आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये। आज आपण एक साधं प्रॅक्टिकल उदाहरण घेऊयात। बघा, आपण एखादं रोपटं लावल्यानंतर लोक म्हणतात, अरे 5 वर्ष आता मी थांबायचं का याच्यासाठी? पण 5 वर्ष थांबलेलं कधीही वर्थ असतं, कारण पुढची 25 वर्ष ते झाड बनल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला फायदे मिळवून देतं, उन्हामध्ये सावली देतं, ते बऱ्याच हंगामामध्ये आपल्याला फळं देतं, आपली भूक भागवतं, आपल्या चुलीसाठी लागणारं जे सरपण आहे ते देतं, अनेक पशुपक्ष्यांसाठी निवारा बनतं। मित्रांनो, त्याचे फायदे प्रचंड आहेत। अगदी तशाच पद्धतीने आपण एक रोपटं आज लावतोय आणि हे रोपटं उद्या 3 वर्षानंतर आपल्याला अशा प्रकारची फळं देणार आहे, आयुष्यभर तुम्ही त्याची फळं चाखणार आहात, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, याच्याकडे एक रोपटं लावण्यासारखं बघा, ते रोपटं आज आपण लावूयात आणि त्याची फळं 3 वर्षानंतर तुम्हाला भरघोस मिळणार आहेत। ठीक आहे, तेव्हा सुरुवात करूयात या सगळ्या प्रोसेसला। बघा, यातला पहिला मुद्दा हा आहे की आपल्याला पहिलं सगळ्यात काम काय करायचंय। बघा, अजूनही तुमच्यापैकी बरेच जण हे कुठेतरी त्या असमंजस मध्ये असतील। बघा, काय होतं की मला करायचंय, नाही मला हेच करायचंय, या 2 वाक्यात फरक आहे। मला करायचंय, मला हो बरंच काही करायचंय, मी कधी क्रिकेटची मॅच बघितली, IPL, मला विराट सारखं व्हायचंय, आता तो रिटायर होतोय पण मला विराट सारखं व्हायचंय।
कधी आपण एखादा मूवी बघितलाय, नाही नाही मला अरे ते सलमान किंवा मला ते ऋतिक सारखं व्हायचं. कधी कधी आपण एखादा बिझनेसमॅन बघितला, नाही नाही मला ते स्टार्टअप सुरू करायचं आणि मला उद्योगपती व्हायचंय. मित्रांनो, अशा पद्धतीने वाटणं याच्यावरती जाऊ नका. वाटायला बऱ्याच गोष्टी वाटतात, पण आपण बऱ्याच गोष्टी नाही करू शकत. आपण फक्त एक गोष्ट निवडू शकतो आणि त्याच्यामध्ये आपलं सर्वस्व देऊन ते साध्य करू शकतो. हे आपल्याला करायचंय. जर ते करायचंय ना, तर पहिल्यांदा आपल्याला ठरवावं लागेल मला काय करायचंय. त्यामुळे त्या लक्ष्य चित्रपटामधल्या ऋतिक रोशन सारखी आपली अवस्था असू नये. मैं ऐसा क्यों हूं, मैं वैसा क्यों हूं. आता हे असं व्हायला नको. मी असा काय, मी तसा काय. किंवा चौकट राजा एक नावाचा मराठी चित्रपट होता फार जुना, त्याच्यामध्ये असायचं मी असा कसा वेगळा. आता हे जे काही आहे ना, ते होऊ नये. आपला चौकट राजाही होऊ नये आणि आपलं त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टीमध्ये फिरणारा, पण कशामध्येही मास्टर नसणारा व्यक्ती होऊ नये. आपल्याला एक लक्ष निर्धारित करायचंय आणि म्हणून तुम्ही काही ठरवा. आम्ही त्यात सोबत आहोत, आम्ही आहोत, तुमचे पालक तुमच्या सोबत आहेत. पण ठरवा की आपल्याला काय करायचंय. मला कॉर्पोरेट क्षेत्रात जायचंय, मला या संरक्षण दलामध्ये जायचंय, मला सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचंय. अहो अनंत क्षेत्र आहेत तुमच्या समोर. पण निवडा. 3-4 निवडलात, मग मित्रांचा, मग त्या ठिकाणी कुटुंबियांचा आणि तज्ञांचा सल्ला घ्या आणि ठरवा की आपल्याला पुढे काय करायचंय. मग जेव्हा की आपलं ठरलं की मला सिव्हिल सर्व्हिस करायचंय ना, तर ते का करायचंय हे ठरवा. आताच एक आपण सकाळी आपल्याकडे टॉपर स्टॉक होता, त्याच्यामध्ये माझा एक विद्यार्थी ज्यांचं असिस्टंट सेल्स टॅक्स कमिशनर, आता त्याचं नाव असिस्टंट स्टेट टॅक्स कमिशनर असं आहे. तर आपण त्यांना बोलावलेलं. मी त्यांना प्रश्न हा विचारला होता की 5 ते 6 वर्ष त्यांना लागली ही परीक्षा पास करण्यासाठी. मी त्यांना हे विचारलं होतं की तुम्ही ह्या 5 ते 6 वर्षामध्ये तुम्हाला कधी अप अँड डाऊन्स नाही आले का? तुम्हाला कधी अप अँड डाऊन्स आले नाही का? आपण त्यांची मुलाखत लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती देतोय, प्रसारित करतोय तुम्हाला पाहायला. तर हिमांशू म्हणून आहेत ते. तर मी त्यांना विचारलं तुम्ही या 5 ते 6 वर्षामध्ये तुम्हाला कधी अशा अपयशाला सामोरं जावं लागलं तर तुम्ही कधी अशा या खचून नाही गेला का? तर त्यांचं उत्तर काय होतं माहितीये? सर, प्रसंग बरेच आले की जिथे अगदी मी क्विट करावं अशी परिस्थिती आली, पण मी तेव्हा त्यातून वाचलो, बाहेर पडलो आणि माझ्या ध्येयाप्रती टिकून राहिलो. का? कारण माझं ध्येय मला क्लिअर होतं. माझा जो काही पर्पज आहे, माझं जे उद्दिष्ट आहे की मला का बनायचंय अधिकारी, हे माझं क्लिअर आहे. आणि ते क्लिअर असल्या कारणाने मला कधीही त्या ठिकाणी डिस्ट्रॅक्शन नाही आलं. मला कधीही ते क्विट करावंसं असं मी क्विट कधी केलं नाही. मी माझ्या ध्येयापासून कधी डळमळीत झालो नाही. बघा, आणि त्यांचं उत्तर काय होतं, त्यांचं पर्पज काय होतं की त्यांना का बनायचं होतं अधिकारी. तर त्याचं उत्तर त्यांनी खूप छान सांगितलं. ते म्हणजे गावामध्ये असताना बऱ्याच वेळेस माझा ग्रामसेवकापासून ते तहसीलदारापर्यंत अनेक ठिकाणी माझा संपर्क आला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत. आणि मला त्यातून हे जाणवलं की एका बाजूला माझ्या गावातल्या अनंत समस्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे सोडवू फक्त ही लोक शकतात. त्यामुळे मला ठरवलं होतं मी की मला इथेच जायचंय आणि इथेच जाऊन मी हे परिवर्तन आणू शकतो. हे मी पाहिलं होतं माझ्या डोळ्यांनी आणि म्हणून माझं पर्पज क्लिअर होतं. मला का बनायचंय हे क्लिअर होतं आणि म्हणून मी पुढची 5 वर्ष जरी मला लागली तरी मी कधी ढळलो नाही. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हे ठरवायचंय की तुम्हाला का व्हायचंय. बघा, लाल दिव्याची गाडी आता नाही मिळत. ते पैसा, ते मरातब, तो भ्रष्टाचार, ते शायनिंग आणि ते हे असल्या गोष्टींनी अट्रॅक्ट व्हायचं नाही. कारण अट्रॅक्शन हे क्षणभंगूर असतं, पण पर्पज हे चिरंतन असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे पर्पज शोधा की का व्हायचंय. कारण एकदा का तुम्ही ठरवलं ना, मग तुम्हाला हा जो पुढचा काळ आहे तो काहीच वाटणार नाही. किती अपयश येऊ दे काही वाटणार नाही, कितीही अडथळे येऊ दे काही वाटणार नाही, किती समस्या येऊ दे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तुम्ही. का? कारण मला ते करायचंय, मला करायचंय, मी करणार. अगदी याची अनेक उदाहरणं तुमच्या समोर आहेत. बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घ्या. कितीही समस्या आल्या, कितीही अडचणी आल्या, लोकांनी किती प्रयत्न केले त्यांना तिथून हाकलून देण्याचा, त्यांना तिथून दूर करण्याचा, पण आयुष्यभर ते लढले की नाही. का? कारण त्यांचं पर्पज क्लिअर होतं. ते म्हणजे जे रंजले गांजलेले आहेत किंवा जे काही पददलित आहेत त्यांना मुक्तता, त्यांना मुक्त करणं, हे माझं तिथं ध्येय आहे. बाबा, आपले तुम्ही असे अनेक उदाहरणं पाहू शकता. महात्मा गांधीजी असतील किंवा गाडगे बाबा असतील, ह्या प्रत्येकाचं ध्येय होतं. बाबा म्हणते, तुम्ही उदाहरण घ्या ना, त्यांचं ध्येय क्लिअर होतं की मला ह्या कुष्ठरोग्यांना, ज्यांना अहो स्वतःची आई सुद्धा त्या बाळाला हात लावत नाही, तर तशा अवस्थेतल्या त्या बाळाला, त्या लोकांना आई म्हणून काम केलं कुणी? बाबा आमटेंनी. आनंदवन ज्यांनी स्थापन केलं. मित्रांनो, पर्पज पाहिजे, मग आपले सगळे रस्ते क्लिअर होतात. म्हणून तुम्ही पहिल्यांदा हे ठरवा. वेळ घ्या, 1-2 दिवस घ्या, काही हरकत नाही, 1 महिना घ्या, पण ठरवा का व्हायचंय.
का व्हायचं एकदा ठरलं ना, मग कुठलीच अडथळे, कुठलेच डोंगर आपल्याला कधीही आव्हान देऊ शकत नाही. पण मला जर तुम्ही विचारलं की का व्हायचंय किंवा याच्यामध्ये तुमचा काय फायदा होऊ शकतो, जर आपण लवकर सुरुवात केली तर, काय केलं तर, आपण जर लवकर सुरुवात केली तर आपले फायदे काय होऊ शकतात याबद्दल आपण थोडंसं मी तुम्हाला सांगतो. सिव्हिल सर्व्हिसेसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगतो बरं का. यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे काय बघा, जेवढ्या लवकर आपण सिलेक्ट करू आपलं ध्येय, तेवढ्या लवकर आपण काय होणार आहोत, पोहोचणार आहोत आपल्या त्या जिथे स्वप्न आपण त्याचं बघतोय ना, तर त्याच्यामध्ये आपण पोहोचणार आहे. आता हे कसं होतं बरं, कसं होतं, आपल्याला एक आहे ना ते कविता होती बघा, अर्ली टू राईज, अर्ली टू बेड, अर्ली टू राईज मेक्स अ पर्सन हेल्दी वेल्दी वाईज. किंवा आपल्याकडे पाट्या लावल्या असतात रस्त्यावरती, लवकर निघा सुरक्षित पोहोचा. अगदी तशा पद्धतीने मित्रांनो, जर तुम्ही लवकर सुरुवात केली तर अपघाताचं काही कारणच नाहीये. हो, पश्चाताप, अपघात म्हणजे इथं काय पश्चाताप, कधीच पश्चाताप करावा लागणार नाही. लवकर सुरुवात करा. लवकर सुरुवात केल्याने काय होईल, आपल्याला खूप वेळ उपलब्ध होईल, खूप वेळ. असं नाही होणार बरं का की नाही अरे माझे 1-2 महिने आहेत, अरे निवांत आहे अजून, मग नंतर करू. 2 महिने, अरे आत्ताच कॉलेज सुरू झालंय, आता बघतो ना जरा कॉलेज, 1-2 महिने मस्तपैकी कसं काय, कुठे काय, मित्र मैत्रिणी वगैरे, त्यात 1-2 महिने झाले. अरे नाही आता सेमिस्टर पहिला आला, आता जरा ते पहिल्या सेमिस्टरचा अभ्यास कर. असं म्हणत म्हणत तुझी दिवाळी आणि तुझं दिवाळं दोन्ही निघून जातं. हे करू नका, हे करू नका. काय आहे, उद्याचा दिवस कधी येत नाही. सुरुवात आज आता ताबडतोब केली पाहिजे, पण कधी पर्पज ठरल्यानंतर. आत्ता सुरुवात केली पाहिजे, वेळ वाया घालवू नका आणि म्हणून लवकर सुरुवात करा. लवकर सुरुवात केला तर तुम्हाला खूप सारा वेळ मिळेल. पहिला मुद्दा, पहिला फायदा. दुसरा, कॉलेजचा गोंधळ आणि ह्या गोंधळामध्ये डोकं शांत ठेवणं हे फार फार महत्वाचं आहे. का बरं, तुम्हाला मी उदाहरण सांगतो. तुम्ही सर्वजण तुमच्याकडे पहा, स्वतःकडे. आतापर्यंत 11वी आणि 12वी पर्यंत तुमचे आई वडील सतत तुमच्या एवढाच वेळ तेही अभ्यास करत होते, तेही या प्रोसेसवरती वेळ आपला गुंतवत होते की नाही. ते सतत तुमच्या सोबत असायचे. कुठे ऍडमिशन घ्यायचे ते आहे सोबत, काय करायचंय आहे सोबत, शिक्षकांना जाऊन विचारा आहे सोबत, पालक आणि शिक्षकांच्या मिटिंगला आहे सोबत, सगळीकडे ते तुमच्या सोबत होते. आणि 12वी पर्यंत आपण नीट साठी म्हणा, सीईटी साठी म्हणा, तुमच्या जेई साठी म्हणा किंवा एखाद्या कुठल्या एंट्रन्स साठी म्हणा, खूप सारा अभ्यास तुम्ही केलाय. त्यामुळे तुम्ही माहितीये मित्रांनो, आता इतके तुम्ही हे आहात, त्या मोमेंटम मध्ये इतके आहात ना, जसे की एखादी बुलेट ट्रेन आहे, तिने प्रचंड वेग धारण केलेला आहे आणि त्या तशा प्रकारचा वेग आज तुमचा आहे. तुम्ही प्रचंड त्या मोमेंटम मध्ये आहात. व्यायाम करणाऱ्या लोकांच्या भाषेत बोलायचं झालं तर शरीर तुमचं आता प्रचंड गरम आहे. आणि जसं कॉलेजमध्ये एंट्री मारली की तिथे मग वडापाव, कट्ट्यावरती बसणं, तिथल्या गप्पा, तिथलं ते सगळं अट्रॅक्शन, डिस्ट्रॅक्शन, हे सगळ्यामध्ये काय होतं, हे तापलेलं शरीर सगळं थंड व्हायला लागतं. नाही जरा करू बघू ह्यामध्ये अडकून जायला लागतो. आणि काय होतं मग, ह्या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये कधी ते कॉलेज सुरू झालं आणि कधी कॉलेज संपलं हे कळत पण नाही. आणि मग जे दिवंगत के यांचं फार फेमस गाणं आहे बघा, यारो, ते गाणं मग सगळे आठवतात आणि सेंड ऑफ करून मग आपापल्या मार्गाने निघतात. पण मार्ग कुठे आहे, मार्ग दिसत नाही, पुढे मार्ग दिसत नाहीये. का होतं असं, कारण जो टेम्परामेंट, ज्या पद्धतीने आपण पहिलीपासून 12वी पर्यंत खचून असा अभ्यास केलाय ना, करकचून अभ्यास केलाय ना, तो अचानक ब्रेक होतो कॉलेजला गेलं की. कारण पालकांचं कसं असं, आता बाबा तू कॉलेजला गेला, आता तू तुझं बघ, आता तू मोठा झाला, आता तुला माझा चप्पल यायला लागला, हे पालकांची वाक्य असतात. पालक लक्ष देत नाहीत. त्यामुळे होतं काय, आता मुलं आपापल्या पद्धतीने वाढायला लागतात. स्वातंत्र्य की स्वैराचार यामध्ये त्यांना कन्फ्युजन आहे, झाला गोंधळ झाला. असं करू नका. आणि म्हणून मित्रांनो, जर आता समजा तुम्ही सुरुवात केली ना अभ्यासाला, युपीएससी किंवा एमपीएससीच्या किंवा तुमच्या ध्येयाप्रती, तर काय होईल माहितीये, तुमचा हा जो 11वी 12वीचा जो काही टेम्परामेंट आहे अभ्यास करण्याचा, मस्तपैकी लढाई देण्याचा, तो टिकून राहील, तो ब्रेक नाही होणार. आणि तुमचं जे शरीर गरम आहे, तुमचा जो वेग धारण केलाय तुम्ही, त्या पद्धतीने तुम्ही कंटिन्यू राहाल. लक्षात घ्या, हे टिकवा आणि लवकरात लवकर यशस्वी व्हा. तिसरा फायदा, पदवी घेताना चुकलो की, अरे हे सगळ्यात मोठं वाक्य आहे बरं का, वाईट वाक्य हे. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर चुकलं की राव, हे वाक्य कधीही आपल्याला ऐकायला मिळू नये, मनावर लागू नये आपल्याला.
का माहितीये? तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर आपण आत्ता सुरुवात केली तर काय होणार आहे माहितीये? 3 वर्ष तुम्ही अभ्यास करणार आहात, ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी तुम्ही अपियर असणार आहात आणि ज्या वर्षी तुम्ही अपियर आहात त्याच वर्षी तुम्ही परीक्षा पास होऊ शकता. पण जर आपण हे अत्यंत महत्वाची 3-4 वर्ष जर वाया घालवली, काळजीपूर्वक ऐका, 3-4 वर्ष वाया घालवली ना, तर पुन्हा अरे मला तर IAS व्हायचंय, मला IPS व्हायचंय, मग आता सुरुवात करायची, अरे यार उगच्या उगं ते बघ गेले बघ 4 वर्ष, चुकलं की, हे म्हणण्याची वेळ येऊ नये. कारण ग्रॅज्युएशन नंतर पुन्हा वेळ जर काढायचा म्हणलात ना मित्रांनो, ते फार डिफिकल्ट होतो. त्याच्या पुढच्या समस्या अनेक आहेत, फार वेगवेगळ्या समस्या आहेत त्याच्या. ते करू नका. चुकलं की म्हणण्याची वेळ येऊ द्यायची नसेल, आत्ता सुरुवात करा. हे फार महत्वाचं आहे. यातलं चौथं कारण आहे ते म्हणजे गॅप. बऱ्याच वेळेस काय होतं बघा, ग्रॅज्युएशन नंतर जर सुरुवात करायची म्हटलं तर मुलं सरळ सरळ पोस्ट ग्रॅज्युएशनला गॅप घेतात, घ्यावाच लागतो. मग पोस्ट ग्रॅज्युएशनला जर गॅप घ्यायचा म्हटला तर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष गॅप गेला. आता जेव्हा तुम्ही हे सगळं करून इंटरव्ह्यूला पोहोचला, पॅनलवरती जे अध्यक्ष आहेत किंवा ते सदस्य आहेत ते पहिला प्रश्न विचारतात, बाळा ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा गॅप काय आहे, काय केलंस? आणि मग तिथं तुम्ही म्हणणार नाही मी ते ग्रॅज्युएशन सोडलं आणि मग फुल टाइम मी UPSC करत होतो. नाही, त्यांना ते पटणारं उत्तर नाहीये, पटत नाही त्यांना ते. आपला इंटरव्ह्यू मार खातो, मार्क्स कमी होतात. कारण काय आहे त्याचं? कारण असं आहे, गॅपचं काय, तो गॅप. आणि बरं ते आपल्याला तिथल्या तिथं लगेच इंटरव्ह्यूचा आला तरी कॉल, आपण इंटरव्ह्यूला पोहोचलो तरी तीही चांगली गोष्ट आहे. पण एखाद्याचं काय होतं बऱ्याच वेळेस, अहो इंटरव्ह्यूचं जाता येत नाही, हळूहळू वय वाढायला लागलंय, जबाबदाऱ्या वाढतायत, इंटरव्ह्यूचा कॉल येत नाहीये, म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीये, काय करायचं काय? अतिशय वाईट परिस्थिती असते. आणि हे जे सोशल प्रेशर आहे, आपल्या स्वतःच्या अपेक्षा, इतरांच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा, या सगळ्यांचं ओझं घेऊन काम करणं फार डिफिकल्ट जातं. मित्रांनो, ही वेळ येऊ देऊ नका, आत्ता सुरुवात करा, गोल्डन चान्स घालवू नका. लवकर निवड म्हणजे लवकर सचिवालयातली खुर्ची. म्हणजे काय हो? म्हणजे असं मित्रांनो, जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं, मी तुम्हाला 2 क्लासिक एक्झाम्पल सांगतो. समजा एखाद्याचं A नावाचा व्यक्ती आहे, त्याचं सिलेक्शन झालं UPSCतून, तो IAS झाला, पण त्याचं वय आहे समजा 30-32. तो त्याच्या पुढच्या 25 वर्षाची, कारण 55-58ला रिटायर होणार, त्या 25-27 वर्षामध्ये तो कुठे पोहोचतो माहितीये? फार फार तर सचिव या दर्जापर्यंत, जर खूप चांगलं काम असेल आणि त्या पद्धतीने तर सचिव पर्यंत तो पोहोचू शकतो. पण त्याच्या पुढची जी पदं आहेत ना, जी अत्यंत महत्वाची आहेत, जसं कॅबिनेट सचिव असेल किंवा मुख्य सचिव असेल, इथं तो पोहोचू शकत नाही. पण B नावाचा व्यक्ती आहे, त्याचं वय किती, 21व्या वर्षी 22व्या वर्षी जर तो सिलेक्ट झाला, IAS झाला, IPS झाला, मित्रांनो केवळ वयामुळे, त्याच्या त्या जे काही त्यांनी सेवा केलेली आहे का, त्या सेवा ज्येष्ठतेमुळे तो काय होतो, कन्फर्म तो प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि कॅबिनेट सेक्रेटरी पर्यंत पोहोचतो. म्हणजे बघा, त्या प्रशासनात गेल्यानंतर सुद्धा किती फरक पडतोय तुमच्या वयाचा. आणि म्हणून जर सचिवालयामध्ये मुख्य सचिव या पदापर्यंत पोहोचायचं असेल, वयाच्या 21व्या वर्षी 22व्या वर्षी पोस्ट काढलीच पाहिजे. जी संधी तुम्हाला आहे, का घालवताय? करा, अभ्यास आत्तापासून सुरू करा. आणि त्याचबरोबर अरे ही वाट माझी नाही, तूच माझा सांगाती, ही वाट माझी नाही. काय होतं की आपण एवढं सगळं केला, अभ्यास केला, आपण खूप छान पद्धतीने प्रयत्न केले, तरी सुद्धा जर समजा एखाद्याला असं कदाचित वाटलं एखादा अटेम्प्ट दिल्यानंतर की अरे नाही, दिस इज नॉट कप ऑफ माय टी, ओके, दिस इज नॉट टी ऑफ, मग कप ऑफ टी म्हणल्यानंतर काय होतंय, काय आपल्याला अडचण तिथं अशी येते की अरे मी तर अभ्यास केला 3-4 वर्ष आणि आता मी UPSC दिली आणि मला आता मला नाही वाटत की मी अरे ह्याच्यात काही करायला पाहिजे, मला नाही येते इंटरेस्ट. ठीक आहे, काही हरकत नाही, तू लगेच तुझा ट्रॅक चेंज करू शकतो, कारण वेळ वाया घालवला नाहीये तू. ग्रॅज्युएशन नंतर अटेम्प्ट दिला, अटेम्प्ट नंतर लगेच तुला वाटलं काही नाहीये, तुझं वय किती आहे, 21 आहे, तू लगेच ट्रॅक चेंज करून तू दुसरं ध्येय निवडून पुढे जाऊ शकतोस. पण आता विचार करा, दुसरा एखादा विद्यार्थी आहे, ग्रॅज्युएशन नंतर सुरुवात केली आहे, 4-5 वर्ष काय केले, तयारी केली, मग अटेम्प्ट दिलं, मग कळलं अरे नाही हे होत नाहीये, आता वय किती आहे, 25-26. काय ट्रॅक बदलायचा तरी कसा बदलायचा, कुठे जायचं त्याने, काय करायचं? प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला माहितीये 4-5 वर्षाचा मध्ये गॅप पडला की प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला कोणी विचारत नाहीये, कोणीही विचारत नाही. मग हे कोर्स कर, ते कोर्स कर, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, 1000-2000 रुपयामध्ये काम कर. मित्रांनो असं नाहीये. म्हणून आता जर तुम्ही ध्येय निवडलं, अभ्यास केला 3-4 वर्षात, तुम्हाला असं वाटलं की नाही होत नाहीये, तरी तुम्हाला ट्रॅक बदलण्याची संधी आहे, कारण तुमचं वय फक्त 21, मॅक्स 22 असतंय.
आणि ह्या सगळ्या कारणांसाठी मित्रांनो 12वी नंतर ध्येय निवडा आणि लगेच कामाला सुरुवात करा. याचे प्रचंड फायदे तुम्हाला आहेत. ह्या फायद्यांना कुठल्याही पद्धतीने गमावू नका. ठीक आहे. पुढे माझा पुढचा मुद्दा, मग आपल्याला पुढे काय करायचंय, तर सगळ्यात महत्वाचं आहे वेळेचं व्यवस्थापन. बघा आपल्या समोर जे प्लेन BSc BCom BA करतील किंवा काही आणखी या प्रकारचे कोर्सेस करतील त्यांना 3 वर्ष आहेत. जे इंजिनिअरिंग सारख्या शाखांना ऍडमिशन घेतील पुढे MBBS वगैरे, तर त्या प्रकारच्या कोर्सेसना जे जातील त्यांच्याकडे 4 वर्ष 5 वर्ष आहेत. मित्रांनो हे जे तुमचे 4 वर्ष किंवा ते 3 वर्ष आहेत ना, हे दिसायलाच फक्त मोठे दिसतात. हे केवळ दिसायला मोठे दिसतात. हा वेळ जेव्हा आता आपण प्लॅनिंग करू तेव्हा तुम्हाला कळेल, अरे हा तर वेळ काहीच नाहीये, आणखी वेळ हवाय. UPSC किंवा MPSC मध्ये मित्रांनो जर सगळ्यात जास्त चणचण कशाची असते, कमतरता कशाची असते, तर ती म्हणजे कशाची, वेळेची. कितीही अभ्यास करा तरी सुद्धा नेहमी काय असतं, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. म्हणजे काय, अजून पिक्चर बाकीच आहे, अजून अभ्यास बाकीच आहे, अरे हे केलं तरी बाकीच आहे, हे केलं तरी बाकीच आहे, ही सतत असते. आणि ह्या अशा वेळेमध्ये आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. मग कसं करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, तर याच्यामध्ये काही टप्पे आहेत, त्या टप्प्यांचा आपण विचार करूया. आणि वेळेच्या व्यवस्थापनामधला त्या टप्प्यांकडे जाण्याच्या अगोदरचा एक मुद्दा तो म्हणजे इथून पुढे तुम्हाला कॉलेज जेव्हा तुम्ही जाल, ऍडमिशन तुमचं होईल तेव्हा तुम्हाला 2 गोष्टी आहेत बघा. एका बाजूला कॉलेजचा अभ्यास आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे. या दोघांना सांभाळायचं कसं, या दोघांमध्ये बॅलन्स कसा साधायचा, आणि हे फार सोपं उत्तर आहे याचं, फार सोपं आहे. मी कुठेही तुम्हाला असं म्हणणार नाही कॉलेजकडे पूर्ण दुर्लक्ष करा. मी असंही कुठेही म्हणणार नाही तुम्हाला कॉलेजमधल्या काळातल्या ज्या ज्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करा. नाही, ते करा, ते केलं पाहिजे, उलट मी त्याला प्रोत्साहित करेन. पण ह्या सगळ्यामध्ये जर आपण मॅनेजमेंट केलं, टाइम मॅनेजमेंट, तर आपल्याला सहजपणे 3 ते 4 तास वेळ काढता येतो, जो खूप पुरेसा आहे आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी. तुमची फक्त 3 ते 4 तास पाहिजेत, बाकी काही नाही. बाकी तुमचा सगळा वेळ जो आहे ना 20 तास, 24 तासातले 4 तास दिले, 20 तास आहेत की नाही तुमच्याकडे, 20 तास तुम्हाला कसे वापरायचे तसे वापरा. कसे म्हणजे कसेही वापरू नका, त्यात पण मस्तपैकी तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर नियोजनच केलं पाहिजे. मग करायचं कसं आपण तेही आता या ठिकाणी पाहूयात. बघा पहिला वर्ष हा आहे तुमचा पाया. कुठलीही इमारत बांधत असताना, घर बांधत असताना अगोदर काय असतात, पाया बांधणी. पाया बांधणी कशी होणार आहे आपली, तर ते म्हणजे UPSC आणि MPSC या दोघांच्याही संदर्भात पहिल्यांदा आहे अभ्यासक्रम. इथून पुढे पुढचे काही महिने, 1-2 महिने डेली अभ्यासक्रम वाचत राहा, विश्लेषण नका करू, वाचत राहा. दुसरं, परीक्षा पद्धती समजून घ्या. प्रिलिम आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे. कधी काय कशा पद्धतीने, कुठे पेपर असतात, किती पेपर असतात, कुठे निगेटिव्ह मार्किंग आहे, कुठे ऑब्जेक्टिव्ह आहे, कुठे डिस्क्रिप्टिव्ह आहे, कुठे उत्तर लिहायचे आहेत, कुठे मुलाखत आहे, कसं बोलायचं, हे सगळं त्यांना किती मार्क असतात प्रत्येक पेपरला, हे सगळं समजून घ्या. तिसरं, मागील वर्षांच्या सगळ्या पेपर्सशी परिचित व्हा. डेली जसं सिलेबस वाचायचा आहे, डेली तसंच क्वेश्चन पेपर वाचायचं आहे. दररोज एका पेपरचा क्वेश्चन पेपर, त्याच पेपरचा सिलेबस, या पद्धतीने जा. हे करा. तुम्हाला यातले बरेचसे पेपर्स आणि त्यातले क्वेश्चन्स आणि सिलेबस अगदी अनोळखी वाटेल, पण कॉलेजमध्ये एंट्री केल्यावरती तुमच्या वर्गातले सगळ्याच्या सगळी पोरं तुमच्या ओळखीचे असतील का, नाही ना. मग तरी पण आपण जातो, बसतो, 1 दिवस 2 दिवस महिनाभरात सगळे ओळखीचे होतात की नाही. अगदी तशाच पद्धतीने दररोज सिलेबस वाचा, दररोज क्वेश्चन पेपर वाचा, महिनाभरात हे सगळे तुमचे ओळखीचे होऊन जातील मित्रांनो. एक व्हिज्युअल मेमरी तयार होऊन जाईल. आणि आपण जे काही करतोय कॉलेजमध्ये, कोणी शिकवत असताना, कोणी कुठे जात असताना, प्रवासात जे जे काही वाचाल, पाहाल, ऐकाल, ते सगळं अरे हे तर UPSC मध्ये विचारलंय, अरे हे तर निबंधामध्ये आलेलं आहे, हे व्हायला लागतं. मग आपण जगायला लागतो. मग अमिताभ बच्चन जसं म्हणतात बघा, आय वॉक इंग्लिश, आय टॉक इंग्लिश, तशा प्रकारे आय वॉक UPSC, आय टॉक UPSC असं आपलं व्हायला लागतं. आणि त्याच पद्धतीने व्हायला पण हवं. हो, UPSC MPSC हा काही असं नाही की स्वतंत्रपणे 4 तास वेळ काढला आणि अभ्यास नाही. UPSC आणि MPSC हे आपलं जगणं झालं पाहिजे. मग बघा आनंद मिळतो आणि आपण सहजपणे आपल्या फायनल इयरला असतानाच परीक्षा क्रॅक करून पुढे जातो. ते व्हायला हवं. पुढे याच मध्ये मुद्दे आणखी काही आपण त्यात ऍड करूयात. तो म्हणजे स्टेट बोर्ड. हा जो पाया आहे ना आपला, त्याच्यामध्ये जे मराठीतून विद्यार्थी तयारी करतात ते स्टेट बोर्ड आणि NCERTची पुस्तकं.
पहिल्या वर्षामध्ये मित्रांनो एकच टार्गेट ठेवा. आपल्याला काय करायचं, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वर फोकस करायचं आहे. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी संपवायचे. तुम्ही म्हणाल सर आत्ताच तर संपवून आलोय. हो, पण तिथे तुमचा अप्रोच कसा होता, वार्षिक परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये गुण मिळवायचे. आता अप्रोच तो नाहीये. मग काय आहे तो म्हणजे संकल्पना. हे दोन्हीही जे आपल्याला अभ्यासायचं आहे ना, हे फक्त संकल्पनांसाठीच करायचंय. लक्षात ठेवा, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हे आपल्याला या एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डच्या पुस्तकातून करायचं आहे. लक्ष ठेवा, बाकी काही करू नका. तुम्हाला नोट्स काढता येत नाहीत, काढू नका. लक्षात राहत नाहीये, नका ठेवू फॅक्ट वगैरे. पण त्यातून काय घ्यायचंय, कॉन्सेप्ट लक्षात घ्या. कारण याच कॉन्सेप्टच्या आधारावरती तुम्हाला पुढे मेन सिलेबस कडे वळायचंय. दुसरं, संकल्पनांबरोबरच या दोन पुस्तकातून म्हणजे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीतून आणखी काय पाहिजे, क्रिटिकल थिंकिंग, चिकित्सक विचार करण्याची पद्धती. मग तुम्ही बघा तुमच्या पुस्तकामध्ये नेहमी कार्टून असतात बाजूला आणि ते प्रश्न विचारत राहतात की हे असं नाही झालं तर काय होईल, हे झालं तर काय होईल, ह्याने राजीनामा दिला तर काय होईल, हे अचानकच पाऊस खूप पडला तर काय होईल, 10 दिवस पाऊस कंटिन्यू चालू आहे मग काय. हे काय असतं, हे असतं चिकित्सक वृत्ती निर्माण करणं. चिकित्सक वृत्ती म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीला आहे तसं स्वीकारायचं नाही, त्याला 10 प्रश्न विचारायचे. प्रश्न विचारून मग तावून सुलाखून मग ते ऍक्सेप्ट करायचं. हे तुम्हाला इथून करायचंय. दोनच गोष्टी, एक कॉन्सेप्ट आणि दुसरं क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करायचे. एवढं करा मित्रांनो. हे आपल्याला करण्यासाठी, कारण पुस्तकं बरीच आहेत. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची पुस्तकांची यादी मोठी आहे. कोणती वाचायची, कशी वाचायची, तुम्हाला हवी असल्यास त्याची यादी आम्ही तुम्हाला नक्की पुरवू. आपल्या फक्त कॉमेंट बॉक्समध्ये काय करा, तुम्ही तिथे एनसीईआरटी, स्टेट बोर्ड एनसीईआरटी असं एक ते शब्द टाईप करून ठेवा. मी तुम्हाला त्याची नक्की यादी त्या ठिकाणी पोहोचवेन. पण हे या वर्षात, पहिल्या वर्षात आपल्याला हे करायचंय. 2 सेमिस्टर मध्ये स्टेट बोर्ड एनसीईआरटी पाया अतिशय मजबूत करायचा आहे. तुम्ही हे जेवढं चांगलं काम कराल तेवढं तुमच्या पुढच्या इमारती पक्क्या होतील. बघा लक्षात घ्या, तिथे तुम्हाला फार टेन्शन येणार नाहीये. म्हणून स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी याच्यावरती आपल्याला काम करायचंय. पहिल्या वर्षामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, क्रिटिकल थिंकिंग, रायटिंग स्किल, कम्युनिकेशन स्किल हे डेव्हलप करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे एका बाजूला आपण स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचतोय, पण दुसऱ्या बाजूला काय करा, कॉलेजमधल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सामील व्हा. जे डिबेट कॉम्पिटिशन आहेत त्यात सामील व्हा, जे वक्तृत्व स्पर्धेच्या आहेत त्यात सामील व्हा. काही तुम्हाला असं कॉलेजमध्ये म्हटलं की अरे चला वृक्षारोपण करायचंय, लीड करा. एनएसएस असेल जॉईन करा. फार वेळ जात नाही मित्रांनो, पण त्याच्यातून जे अनुभव येतात ना, त्यातून तुम्हाला हे सगळं शिकायला मिळतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या कॉलेजने सांगितलं की तुम्हाला वृक्षारोपण करायचंय, पण आपल्याला देशी झाडं लावायची आहेत. मग तुम्ही फिरायला लागता नर्सरी, हो काका हे असं असं चिंचेचं झाड आहे का, हो काका असं असं हे लिंबा झाड आहे का. तो म्हणतो नाही ना, आमच्याकडे तर असले काही प्रकारच नाही आहेत. मग आता मिळवायचे कुठून, हा आला प्रश्न आहे की नाही. पण सॉल्व्ह करायचाच आहे, कसा करणार, मग शोधायला लागतो आपण इकडे तिकडे, मग फोन, ह्याला बोल त्याला बोल. कम्युनिकेशन स्किल वाढलं. आलं लक्षात तुमच्या. हे तुम्हाला इथून शिकायचंय. हे तुम्ही शिका मित्रांनो. याच्याच आधारावरती तुम्ही उद्या अधिकारी होणार आहात. फक्त पुस्तकी किडा कधीही अधिकारी होत नाही. ज्याने कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी केल्या त्याचं यशाची टक्केवारी खूप जास्त आहे. मार्क माय वर्ड, माझे शब्द लिहून ठेवा आणि मग बघा तुम्हाला यातून किती फायदा होतोय ते. आणि म्हणून मित्रांनो, या पहिल्या वर्षापासूनच आपल्याला ही कौशल्य विकसित करायची आहेत. मग आलं आता आपलं सेकंड इयर. सेकंड इयर मध्ये मात्र काय करायचं, आता फर्स्ट इयर मध्ये आपण काही स्किल डेव्हलप करतोय, काही त्या ठिकाणी आपण आपले स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचतोय. आता सेकंड इयर मध्ये दुसऱ्या वर्षात काय करा, एक एक करून सामान्य अध्ययन विषयांची तयारी सुरू करा. आता आपला मेन्सचा जो सिलेबस दिला आयोगाने आपल्याला, ज्यामध्ये पेपर 1 मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सोसायटी आहे. पेपर 2 मध्ये पॉलिटी, गव्हर्नन्स, जस्टिस आहे ना, हे सारखे विषय आहेत. इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट आहे, एथिक्स सारखे विषय आहेत. आता आपल्याला ते काय करायचे, एक एक घ्यायचे. दुसरं वर्ष आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. तेवढंच या दुसऱ्या वर्षामध्ये आपण आपला जीएसचा सिलेबस आणि त्याचबरोबर ऑप्शनलची सुरुवात हे आपल्याला दोन्ही करायचे. एक एक विषय करून संपवायचं. ऑप्शनलची विषय निवड करायचे आणि ते सुद्धा संपवायचं आहे. नोट्स तयार करायच्या आणि उत्तर लिहिण्याचा सराव सुरू करायचा सेकंड इयरमध्ये. हे सगळं आपल्याला आत्ता करायचं आहे सेकंड इयरमध्ये. ओके, म्हणजेच काय, माझं फाउंडेशन कंप्लीट, आयोगाने दिलेला सिलेबस माझा कंप्लीट. सेकंड इयरला हे दोन्ही माझं संपलं. आत्ता मग आपल्याकडे काय होतं, प्रचंड कॉन्फिडन्स वाढतो. आपला कॉन्फिडन्स हाच तुम्हाला शेवटी यशामध्ये घेऊन जातोय. आणि आपलं उजाडलं तिसरं वर्ष. आता काय, माझ्या नोट्स रेडी आहेत, माझा मेन्सचा सिलेबस सगळा झालाय. आता माझं काम काय, फक्त इथे उजळणी करणं, रिवाइज रिवाइज रिवाइज.
टेस्ट द्या, प्रॅक्टिस करा, फीडबॅक घ्या आणि फीडबॅक नंतर इम्प्रूव्ह करा आणि पुन्हा तीच सायकल रिपीट करा. मित्रांनो, एकूणच UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये, MPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये यशाचं जर सूत्र काय असेल, ती संजीवनी काय असेल, तर ती म्हणजे आन्सर रायटिंग आहे. आणि म्हणून लिहिणं तिसऱ्या वर्षामध्ये जर तुम्ही ही अशा पद्धतीची आयडियल सिच्युएशन आणली ना मित्रांनो, की जिथे तुम्ही फक्त लिहिताय, प्रॅक्टिस करताय, रिवाइज करताय, लिहिताय, प्रॅक्टिस करताय, रिवाइज करताय, मित्रांनो तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही पास होण्यापासून, कोणीही रोखू शकत नाही. आणि ही आयडियल सिच्युएशन आणा. ही आणली की यश तुमचंच आहे, यश तुमचंच आहे. तुम्ही फायनल इयरला असताना, तुम्ही ॲप इयरला असतानाच त्या ठिकाणी यशस्वी व्हाल. अहो, वयाच्या 21व्या वर्षी IAS होणं नॉट अ जोक. अनेकांचं हे स्वप्न असतं, ती तुम्हाला संधी आहे, दौडू नका, लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या तिसऱ्या वर्षामध्ये या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. पण हा प्रवास 3 वर्षांचा जो आहे ना, तो साधा सोपा नाही आहे. अनेक डिस्ट्रॅक्शन्स येतील. हाँ, वो बुलाती है मगर जाने का नहीं. कोण? हां, जे काही अडचण असेल तिला म्हणतोय मी, मुलीला नाही म्हणत आहे. मग अशा पद्धतीने काय होतं, डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आहे. काही वेळेस आपल्या कुटुंबात काही अडचणी निर्माण होऊ शकतात, त्याच्यामुळे खचून जायचं नाही आहे. कधी कधी कॉलेजमध्ये आपल्याला एखादी अडचण येऊ शकते, तर त्याच्यामुळे सुद्धा थांबायचं नाही आहे. आता थांबायचं नाही, आता मग पुढं जायचं आहे. मग पुढं जायचं आहे तर मोटिवेशन लागतं. म्हणजे मी हे केलं पाहिजे, मी करत राहिलं पाहिजे. मग ते कोणाकडून? सगळ्यात महत्त्वाचं असतात ते कुटुंबीय. कुटुंबियांशी चांगले संबंध ठेवा, कुटुंबियांशी चांगले बोला. मी आईवडील असतील त्यांनाही सांगतो की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांशी चांगले संबंध ठेवा, चांगला संवाद ठेवा. म्हणजे सगळ्यात अगोदर एखादी घटना कुठे घडली ना मुलांच्या आयुष्यात, तर त्यांनी तुम्हाला फोन केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, एवढं त्यांना तो विश्वास वाटला पाहिजे. तर हे पहिलं आहे. दुसरं मित्रांनो, ते म्हणजे काय, आपले मित्र. हो, एखादा तरी जीवाभावाचा मित्र असावा की ज्याला आपण सगळं काही शेअर केलं पाहिजे, नाही का. तर एक असा खांदा असावा की जिथे आपण जाऊन डोकं ठेवून लढू शकतो आणि लढू पण शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. दुसरा असतो मित्र. आणि तिसरा तेवढाच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मार्गदर्शक. शिक्षक हे सिलेबस भोवती फिरतात, पण मार्गदर्शक, मेंटॉर हा मात्र सिलेबस व त्याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतात ना, तिथे तो मदत करतो. जसं अर्जुनांना द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या शिकवली आणि त्यांना सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलं. पण भर रणांगणामध्ये जेव्हा अर्जुन आपला बाण, आपला धनुष्यबाण खाली टेकवतात, तेव्हा त्यांना कोणी तिथे उभा केलं, कोणी त्यांना प्रेरित केलं? भगवान श्रीकृष्ण. अशा पद्धतीने आपल्या आयुष्यात सुद्धा एक मेंटॉर असला पाहिजे. आणि म्हणून हे 3 घटक आपल्यासोबत असतील तर आपला प्रवास हा सुखाचा आणि आत्मविश्वासाचा बनतो. आपण यशस्वी होणारच, याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका राहत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत. एक, वेळ भरपूर आहे म्हणून ढोर मेहनत करायची नाही. परीक्षेला समजून घ्या आणि स्मार्ट वर्क करा. स्मार्ट वर्क ह्याची खूप मोठी यादी आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर परीक्षेची गरज ओळखा, त्यानुसार डिलिव्हर करा. बस हे आपल्याला करायचं आहे. ढोर मेहनत करू नका, स्मार्ट. दुसरं, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी. मित्रांनो, कंपल्सरी तुम्ही वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करण्यासाठी वृक्षारोपण किंवा NSS मध्ये सहभागी व्हायचं आहे, लीड करायचं आहे. ज्यांना आवडतं NCC जॉईन करा, ते सुद्धा करा. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी फार इम्पॉर्टंट असतात. जर तुम्ही एखाद्या शहरात राहत असाल तर शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात, जिथे साहित्यिक येतात, सायंटिस्ट येतात, राजकीय नेते येतात. जा, बसा, बघा, ऑब्झर्व करा, ते कसं बोलतात, कशा पद्धतीने त्यांचं ज्ञान आहे, एखाद्या गोष्टीचं विश्लेषण कसं करतात, हे शिका. त्यांना भेटा, त्यांना प्रश्न विचारा. कोणी खात नाही, तुम्हाला घाबरायचं कारण नाही. पण यातून तुमचे स्किल डेव्हलप होतात, यातूनच तुम्ही IAS होता. हे दुसरं. तिसरं, तुमचे जे प्रोडक्टिव्ह ब्रेक असतात बघा, ब्रेक हे प्रोडक्टिव्हली यूज करता आले पाहिजेत. हे कोणकोणते ब्रेक असतात? आपल्याला मिळणाऱ्या उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्ट्या, त्यांचा चांगला उपयोग करा. दिवसभरामध्ये आपण थकून भागून जेवल्यानंतर जो वेळ असतो तो ब्रेक चांगल्या प्रकारे युटिलाइज करा. ब्रेक्स जे असतात ना, त्याच्यामध्ये वाहत जाऊ नका, डिस्ट्रॅक्ट होऊ नका. त्याचा उपयोग चांगला करा वेगवेगळ्या गोष्टींसाठी. आणि एक आपलं शेड्यूल तयार करा. वेळ हा फार कमी असतो. कधी बघा, वेळ कधीच जास्त नसतो, तो नेहमी कमी असतो. पण कमी वेळेमध्ये जर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत, कॉलेजचा अभ्यास करायचा आहे, मला माझ्या पद्धतीने माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, हे सगळं करत असताना मला शेड्यूल करावं लागेल. मी जेवढं चांगलं शेड्यूल तयार करेन ना, मग मला कळतं की अरे हां, हे एवढ्या कामात हे एवढाच वेळ आहे, मला एवढ्या वेळेमध्ये हे करायचंच आहे मला.
मग आपण काय होतं, सिरियसनेस येतो आणि आपला प्रत्येक क्षण हा वापरायला लागतो व्यवस्थितपणे. जर आपल्या वेळेचं महत्त्व नसेल, वेळ कुठे चाललाय याचा अवेअरनेस नसेल ना, तर मग कट्ट्यावरती दोन अरे मित्र म्हणाले चल ना चहा पिऊ, अरे अरे हे वडापाव खाऊ, अरे माझे काम एवढं माझ्यासोबत, असं करत करत आपल्या आयुष्यातले 3 वर्ष कधी निघून जातील तुम्हाला कळणार पण नाही मित्रांनो. आणि म्हणून जर याच्यामध्ये अडकायचं नसेल तर शेड्यूल हे प्रॉपर झालं पाहिजे आणि यामध्ये मार्गदर्शकांची मदत घेतली पाहिजे. शेवटी एक वाक्य तुम्हाला इथे सांगतो, एलेनॉर रूझवेल्ट यांचं हे वाक्य आहे, द फ्युचर बिलॉंग्स टू दोज हू बिलीव्ह इन द ब्युटी ऑफ देअर ड्रीम्स. कुणाचं भविष्य? भविष्य हे त्यांचंच आहे जे स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतात. मित्रांनो, तुम्ही जेव्हा हे स्वप्न पाहिलंय आज, तेव्हा स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. मग तुमच्या पंखामध्ये बळ आहे याच्यावर पण तुमचा विश्वास निर्माण होईल. मग तुम्ही उडी घेण्यासाठी सक्षम आहात याच्यावर विश्वास निर्माण होईल. उडी घेतल्यानंतर आहेत माझ्यासोबत माझे गुरुजन, शिक्षक, मेंटॉर्स, पालक, याच्यावर तुमचा विश्वास निर्माण होईल. उडी घेतल्यानंतर मी निश्चितपणे उडेन आणि मी माझं ध्येय साध्य करेन, म्हणजेच UPSC MPSCतून मी यश मिळवेल, याचा सुद्धा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत. फक्त एक पाऊल तर टाका आणि स्वतःशी कमिटमेंट करा. जसं सलमान खान म्हणतो बघा, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता, तशा प्रकारे आहे. एकदा ठरवा काय करायचंय आणि ठरवलं की मग कमिटमेंट करा आणि कमिटमेंट केली की मग मात्र मग यशापर्यंतचा प्रवास निश्चितपणे तुमचा होईल. आम्ही तुमच्यासोबत सदैव आहोत. मित्रांनो, आपण नुकतीच जी 12वीचे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव उपक्रम त्या ठिकाणी राबवतोय. तो म्हणजे तुम्हाला 12वीला जेवढे काही टक्के गुण असतील तेवढ्या टक्का आपण तुम्हाला तिथे डिस्काउंट देतोय. आपले जी काही फाउंडेशन कोर्सची जी बॅच आहे, कारण तुम्हा सर्वांचं आता हे पहिलं वर्ष असणार आहे, या पहिल्या वर्षामध्ये तुम्ही फाउंडेशन पूर्ण करणार आहात, ज्याच्यामध्ये तुम्ही स्किल डेव्हलप करणार आहात. स्टेट बोर्ड NCERTचं तुम्ही त्या ठिकाणी वाचन करणार आहात. मग हे कसं करायचं, कशा पद्धतीने वाचायचं, न्यूजपेपर वाचायचा का नाही, वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे नक्की काय, अडचणींना कसं सामोरं जायचं, भावनांचं कसं व्यवस्थापन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या ठिकाणी शिकवत असतो. आणि म्हणून मित्रांनो, या पहिल्या वर्षामध्ये हा जो फाउंडेशन कोर्स आहे त्याला आपण डिस्काउंट देतोय की जेवढे टक्के तुम्हाला गुण आहेत तुमच्या 12वीला. जर एखाद्याला 90% गुण असतील तर त्याला 90% डिस्काउंट आहे, एखाद्याला 60% गुण असतील त्याला 60% डिस्काउंट आहे. म्हणजेच काय, तुम्ही जे काही आत्तापर्यंत परिश्रम केलेले आहेत त्याचं एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आमच्याकडून तुम्हाला हे गिफ्ट आहे. मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला जर काही माहिती हवी असेल कुठल्याही प्रकारे, तर निश्चितपणे जे फोन नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही संवाद साधू शकता. आपलं ऑफिस आहे अलका चौकामध्ये पुण्यात, तुम्ही तिथं थेट येऊन बोलू शकता, भेटू शकता. पालकांना यायचं असेल तर तुम्ही सुद्धा या. आपला ॲड्रेस, सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज अवेलेबल आहेत. गुगलवर टाकलं तर आमचं नाव त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर येतं, की द बेस्ट मेंटर इन पुणे असं टाका बरं तुम्ही. त्या ठिकाणी तुम्हाला द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर हेच येणार. मित्रांनो, ही आमच्या अनेक विद्यार्थ्यांच्या यशामुळे हे शक्य झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर या यशाचा जी काही चव आहे ती चाखायची असेल तर जॉईन करा. ही संधी घालवू नका. लवकरात लवकर, किंवा तुम्हाला कुठे काही अडचण आली तर त्यासाठी सुद्धा बोला, भेटा. कुठल्याही प्रकारे संकोच बाळगू नका, कारण तुम्हाला माहिती आहे ना की मदत मागितली की मदत मिळते. त्यामुळे कसं होतं की आपल्याला लाजायचं नाही आहे, पुढे चालत जायचं आहे. तुमच्या काही शंका असतील तर आपण त्याच्यावरती चर्चा करायला नेहमी तयार आहोत. तुम्हा सर्वांना तुमच्या भावी आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही तुमच्या यशामध्ये खारीचा वाटा उचलण्यासाठी सदैव तत्पर आहोत. आम्ही फक्त एका फोनच्या अंतरावरती आहोत. एक फोन कॉल करा आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. ठीक आहे, भेटूयात. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.